आज विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा पेपर असल्यामुळे सर्व विद्यार्थी उंबरीहून आपल्या मालेगावमध्ये आले होते. नमस्कार मित्रांनो, मी पवन आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. उंबरीच्या जिल्हा परिषद शाळेमधून सर्वांना ऑटोमध्ये बसून आणि राहिल्या सुरीला गाडीवर घेऊन आम्ही सर्वजण पोहोचलो आपल्या मालेगावमधील संत बर्बर शाळेमध्ये. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा नवीन असल्याने आणि शाळा निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे फोटो काढायचा मोह कोणालाच आवरत नव्हता. मग काय, सगळ्यांना लाईनमध्ये उभं केलं आणि एक त्यांचा फोटो काढून घेतला. पेपर संपल्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्या घरी येणार होते. मग त्यांच्या नाश्त्याच्या सोयीसाठी मी पोहोचलो बेकरीवर समोस्याचा आणि थोड्या चॉकलेटचा ऑर्डर दिला आणि पुन्हा मी शाळेमध्ये आलो तर यांचा पेपर सुटला होता आणि सर्वजण पेपरविषयी चर्चा करत होते. चर्चा संपल्यानंतर सर्वांनी चॉकलेट आणल्या होत्या. मग सर्वांनी एक एक चॉकलेट मला दिली. शिवानीनं चॉकलेट आणली नसल्यामुळे मग तिनं आपल्या व्हीलचा पुडाच मला देऊन टाकला. इकडे गायत्रीचा पेपर थोडा अवघड गेला म्हणून नाराज होती बिचारी. तिला एवढा हसवलं की हसून हसून परेशान झाली. आमचे सर्व करतूत वरून सीसीटीव्ही कॅमेरा पूर्णपणे पाहत होता. अब तू गया बेटा, अब तू गया देख. नंतर ऑटोवाले मामा पण शाळेमध्ये आले होते. सर्वजण घरी जाण्यासाठी सज्ज झाले होते. मग काय, मामानं पण एका किकमध्ये ऑटो चालू केला आणि आम्ही पोहोचलो आपल्या घरामध्ये. सर्वजण व्यवस्थित बसल्यानंतर त्यांना पाणी वगैरे दिलं. एवढ्या मुली एकदाच घरी आल्यानंतर आमचे आर्यन पाटील लाजून मधल्या रूम मध्ये येऊन बसले. इकडे बेकरीहून नाश्त्यासाठी आणलेले समोसे सर्वांना देण्यात आले. सर्वांनी मला चॉकलेट दिल्या होत्या. मग त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून चांगल्या चॉकलेट दिल्या होत्या आणि त्याच्यासोबत एक चांगली सेल्फी काढली आणि सर्वजण घराकडे निघाले. नंतर सर्वांना ऑटोमध्ये व्यवस्थित बसून घेतलं आणि उद्या शाळेत या म्हणून सांगितलं.